नमस्कार मंडळी. तर खूप दिवसापासून मी शेगावला जाण्याचा प्लॅन करत होतो, पण काही कारणास्तव पुढे जात होता, पण आज तो सक्सेसफुल होत आहे. तर चला बघूया. नमस्कार, माझं नाव अक्षय आणि आज आपण चाललो आहे शेगावला. तर आज शनिवार असल्यामुळे फुल गर्दी आहे. खूप दिवसापासून चाललं होतं की शेगावला जायचं आहे, पण काही होत नव्हतं. मला खूप भारी वाटते मी आज शेगावला चाललो आहे. शेगाव स्टेशनपासून मंदिरापर्यंत जायला गजानन महाराज ट्रस्टच्या वतीने बस सेवा मोफत आहे, पण बस फुल असल्यामुळे मी रिक्षाने जायचं ठरवलं. मंदिर परिसरामध्ये भक्तनिवास आहे, पण तुम्ही जर सिंगल येत असाल तर तुम्हाला डॉमेट्रीमध्ये जावे लागेल. तर आता आपण चाललो आहे 20व्या भक्तनिवासला. 20व्या भक्तनिवासलाच डॉमेट्री आहे. 20वा भक्तनिवास मंदिरापासून 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथे आल्यानंतर मी एक गोष्ट नोटीस करतोय की तुम्हाला इथे कुठेही कचरा पडलेला दिसणार नाही, पूर्ण क्लीन आहे. तर मित्रांनो, आपली 1 डे ट्रिप असल्यामुळे इथे मी डॉमेट्रीमध्ये रूम बुक नाही केली आहे. डायरेक्ट मी आता फ्रेश व्हायला जाणार आहे. फ्रेश होऊन डायरेक्ट जाणार नाश्ता करायला आणि त्यानंतर जाणार आहे दर्शनाला. तर आता मस्त फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता आपण जाऊया नाश्ता करायला. आणि नाश्ता करायला कुठे लांब जायची गरज नाही, भक्तनिवासमध्येच तुम्हाला नाश्ता वगैरे मिळून जाईल. आज रविवार असल्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. नाश्त्यामध्ये मी घेतला होता पोहा आणि उपमा आणि कॉफी घेतली होती. टेस्ट मात्र एक नंबर. 20व्या भक्तनिवासच्या सभोवतालीचा परिसर बघा किती छान आणि सुंदर आहे आणि खूप शांतता आहे. तर चला, तर आता आपण जाऊया गजानन महाराजांच्या दर्शनाला. आता दर्शन किती वेळामध्ये होणार आहे, कसं होणार आहे ते आता आपण पाहूया पुढे. तर मित्रांनो, दर्शन झालं आणि दर्शन खूप छान प्रकारे झालं. मी मूक दर्शन घेतलं आणि अवघ्या 15 ते 20 मिनिटात मूक दर्शन झालं. तर चला आता जाऊया प्रसादालयाकडे. आज रविवार असल्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे.
माझी रिटर्न ट्रेन असल्यामुळे मी प्रसादालयामधून बाहेर आलो, कारण की प्रचंड प्रमाणात गर्दी आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 तास गेले असते. मग तिथून मी गेलो कृष्णजींचा मळा पाहिला. कृष्णजींचा मळा मंदिरापासून 15 ते 20 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. श्री गजानन महाराज यांनी जळत्या पानगावापासून ब्रह्मगिरी गोसावी गर्भहरण केलेले स्थळ. कृष्णजींचा मळा पाहून झाल्यानंतर मी गेलो महालक्ष्मी मंदिरामध्ये. महालक्ष्मी मंदिर गजानन महाराज मंदिरापासून 3 ते 3.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथे यायला प्रायव्हेट व्हेकल अवेलेबल आहे. जर तुम्ही कधी शेगावला येण्याचा प्लॅन करत असाल तर मिनिमम 2 दिवसाचा तर प्लॅन करून या. यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कव्हर करता येतील. तर मित्रांनो, दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आपण जाऊया परतीच्या प्रवासाकडे. पण बऱ्याचशा गोष्टी इथं एक्सप्लोर करायला मिळाल्या, तर काही गोष्टी राहून गेल्या. काही हरकत नाही, नेक्स्ट टाईम. आता आपण आहोत शेगाव रेल्वे स्टेशनला आणि आता इथं आपण जाऊया रिटर्न कल्याणला. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे जरूर मला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि कमेंट नक्की करा, कारण की तुमच्या एका कमेंटद्वारे मला समजू शकतो की ह्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायचे आहेत की काही कसं करायचं आहे. तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा. भेटूया असेच आपण एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास इथे थांबतो. जय गजानन.